नेहा, किती वेळ जायचंय ना बाहेर जेवायला? चल लवकर, झालीस की नाही तयार? का रेस्टॉरंट बंद झाल्यावर जायचंय आपल्याला? हो हो, आले 5 मिनिटात. कधीपासून 5 मिनिटच करतीस? आजच्या व्हिडिओमध्ये मी आणि नेहा रेस्टॉरंट मध्ये जाणार आहोत. तुम्ही पण येणार आहात का? चला तर मग. हाय, दिस इज ईशा. हाय, दिस इज नेहा. वेलकम टू आवर चॅनल ऐटा इंग्लिशिझम. सगळ्यात आधी आपण असे शब्द आणि फ्रेजेस बघणार आहोत ज्याचा वापर तुम्ही रेस्टॉरंटला जायचं प्लॅनिंग करत असाल तेव्हा करू शकता. फर्स्ट फ्रेजल वर्ब आहे ईट आउट, विच मीन्स टू ईट आउटसाइड युअर होम, म्हणजेच बाहेर जाऊन जेवणे. तुम्ही ईट या शब्दाच्या ऐवजी डाईन हा शब्द वापरू शकता. म्हणजेच टू ईट आउटच्या ऐवजी तुम्ही डाईन आउट असंही म्हणू शकता, ज्याचा अर्थ होतो लंच किंवा डिनर बाहेर करणं. ईशा, शॅल वी डाईन आउट टुडे? येस, ऑफकोर्स. ईशा, आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये जात आहोत ना त्या रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असते यार, मग काय करायचं? Simple, we will call that restaurant and book a table for us or make a reservation for us. To book a table or make a reservation. These are two phrases which means to call the restaurant and let them know that we are coming for lunch today or to have dinner tonight and that if they have a table available for us. याचा अर्थ होतो रेस्टॉरंटमध्ये कॉल करून सांगणे की आज आम्ही डिनरसाठी किंवा लंचसाठी येत आहोत, तर आमच्यासाठी तिकडे टेबल अवेलेबल होईल का? Hi, I would like to make a reservation for two for tonight at around 8 p.m. Thank you, ma'am, for choosing our Sunrise Hotel. Let me check. Yes, we have a table available for you. Can I have your name and number, please? Yeah, sure. Jot it down. आता आपण रेस्टॉरंट्समध्ये जातो. काही रेस्टॉरंट्स एक्सपेन्सिव्ह असतात, काही रिझनेबली प्राइस्ड असतात. रिझनेबली प्राइस म्हणजे चीप का? नाही, रिझनेबली प्राइस डज नॉट मीन चीप. इट मीन्स प्राइजेस आर रिझनेबल, मीन्स यू कॅन ॲक्सेप्ट द प्राइस. म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत मान्य करणे, या गोष्टीसाठी ही किंमत योग्य आहे. आणि ईशा, तू आता म्हणालीस ना की काही रेस्टॉरंट्स एक्सपेन्सिव्ह असतात, तर एक्सपेन्सिव्हच्या ऐवजी तू ओव्हर प्राइस किंवा प्राइसी हे वर्ड सुद्धा वापरू शकते. ओके, instead of saying some restaurants are expensive, I can say some restaurants are pricey or some restaurants are overpriced. Restaurants मध्ये जे काम करतात त्यांना आपण स्टाफ म्हणतो, जसं की वेटर, वेट्रेस, मॅनेजर, शेफ. आणि जर तो स्टाफ त्यांच्या कस्टमर्सकडे पूर्ण लक्ष देत असेल, त्यांच्या गरजा पूर्ण करत असेल, तर त्या स्टाफला आपण म्हणू शकतो अटेंटिव्ह स्टाफ. अटेंटिव्ह स्टाफ मीन्स स्टाफ who really care about their customers. पुढचा शब्द आहे क्विझिन. क्विझिन या शब्दाच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये बरेच लोक गोंधळ करतात, त्यामुळे या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन नीट ऐका. क्विझिन. क्विझिन. क्विझिन मीन्स स्पेसिफिक टाईप ऑफ फूड फॉर अ कंट्री ऑर अ प्लेस, म्हणजेच एखाद्या विशिष्ट देशाचा किंवा प्रांताचा विशिष्ट खाद्यपदार्थ. उदाहरणार्थ चायनीज, इंडियन, कॉन्टिनेंटल, ओरिएंटल. महाराष्ट्राचं क्विझिन आहे पुरणपोळी, गुजरातचं क्विझिन आहे ढोकळा, खांडवी. तर तुम्हाला कुठलं क्विझिन आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. पुढे वळूया. पुढचा शब्द आहे लोकल क्विझिन. लोकल क्विझिन मीन्स इट्स अ स्पेसिफिक टाईप ऑफ फूड दॅट यू फाइंड इन अ पर्टिक्युलर एरिया. म्हणजे असा खाद्यपदार्थ जो तुम्हाला एका विशिष्ट एरियामध्ये मिळतो, जसं की मुंबईचा वडापाव, पुण्याची आणि कोल्हापूरची मिसळ, इंदोरचे पोहे. बस 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 बस, मला ते ऐकूनच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये ओरिएंटल फूड, कॉन्टिनेंटल फूड हेही मिळतं. त्याचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती नसतो. चला तर बघूयात. कॉन्टिनेंटल फूड. कॉन्टिनेंटल फूड इज अ फूड दॅट इज मेड अँड कन्झ्युम्ड इन युरोप. त्याच्यामध्ये जर्मन फूड, पोर्तुगीज फूड, स्पॅनिश फूड आणि इटालियन फूडचा समावेश होतो. ओरिएंटल फूड. ओरिएंटल फूड इज अ फूड दॅट इज मेड अँड कन्झ्युम इन साऊथ ईस्ट एशिया. यामध्ये जापनीज फूड, कोरियन फूड आणि चायनीज फूड यांचा समावेश होतो. पुढचा शब्द आहे व्हेजिटेरियन फूड. व्हेजिटेरियन फूड हा शब्द तर सगळ्यांनाच माहिती असेल, म्हणजेच असे जेवण ज्यात मांसाहाराचा समावेश होत नाही. व्हिगन फूड. व्हिगन फूड हे आत्ताचं नवीन फॅड आहे. बऱ्याच जणांना ह्याचा अर्थ माहिती नसतो. व्हिगन फूड म्हणजे असं जेवण ज्याच्यामध्ये मांस तर सोडाच,
पण प्राण्यांपासून मिळणारा कुठलाही पदार्थ जसं अंडी, दूध त्याचा समावेश होत नाही. हे नेहा, would you like to dine out this weekend? Great idea. I'm free on Saturday. Do you know any place to go there? Yes, there is this new place 2 streets away from my home. Okay, let me check online. Yeah, I checked the menu and it's reasonably priced, so we can go there. What type of food do they have? Mainly local cuisine. You know na I am vegetarian. Yes, they have vegetarian menu too. By the way, do they serve continental food too? I think yes. I'm not sure though. But it's so crowded at the weekend. We should make a reservation, na? Don't worry, I will make a reservation right away. Okay, fine. See you on Saturday. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण काय करतो तर 3 मील कोर्स ऑर्डर करतो. 3 मील कोर्समध्ये स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डिझर्ट याचा समावेश होतो. Starters. Starter is a very light food so as to work up an appetite. म्हणजे स्टार्टर्स असा हलका फुलका पदार्थ असतो ज्याच्यामुळे तुमची भूक चाळवली जाते. इथे मी वर्क अप अँड ॲपिटाईट या फ्रेजचा वापर केला. वर्क अप अँड ॲपिटाईट मीन्स is the desire to eat more. If you work up an appetite, that means you are doing something to your body so that you feel more and more hungry. ओके, म्हणजे वर्क अप अँड ॲपिटाईट त्याचा मराठीत अर्थ होतो भूक चावण्यासाठी काहीतरी करणे. बरोबर. पण आहे ना बऱ्याचदा काय होतं माहिती एका स्टार्टरमध्येच माझं पोट भरून जातं आणि मेन कोर्ससाठी जागाच उरत नाही. माझंही तसंच होतं. स्टार्टर्स नंतर आपण जे काही मागवतो त्याला मेन कोर्स म्हणतो. मेन कोर्समध्ये सब्जी, नान, रोटी, राईस, दाल फ्राय असं येतं. मेन कोर्समध्ये आपण साईड डिश पण ऑर्डर करतो बरं का. साईड डिश म्हणजे लोणचं असू दे, ताक असू दे, सलाड असू दे, रायता असू दे, तेही आपण ऑर्डर करतो. डिझर्ट म्हणजे गोड पदार्थ आणि याला बरीच जण नाही म्हणू शकत. आता समजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलेला आहात तुमच्या आईबाबांसोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि त्याच्यातला कोणीतरी पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा तोच पिझ्झा खायचा असेल तर तुम्ही कसं ऑर्डर कराल? तू कसं करशील नेहा? मी म्हणेल आय वॉन्ट द सेम किंवा अ पिझ्झा फॉर मी टू. हे बरोबरच आहे, पण ह्याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता मेक इट टू. मेक इट टू विच मीन्स आय वॉन्ट द एक्झॅक्ट सेम दॅट ही ऑर शी ऑर्डर्ड. याचा मराठीत अर्थ होतो मला सुद्धा त्या व्यक्तीने जे काही ऑर्डर केलेलं आहे तेच ऑर्डर करायचं आहे. ईशा, समजा आपण बरीच जण रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि त्यातल्या 2 व्यक्तींनी काहीतरी ऑर्डर केलंय आणि तेच जर मला ऑर्डर करायचं असेल तर मग मी काय म्हणणार? सिम्पल, मेक इट 3. कारण तुमच्या तिघांनाही एकच पदार्थ ऑर्डर करायचा आहे म्हणून तू असं म्हणू शकते मेक इट 3. हे हाय, आय बुक अ टेबल फॉर 2 फॉर 7 PM अंडर द नेम ऑफ नेहा. Yes, of course. This way, ma'am. Excuse me. Could we see the menu, please? And could we get some water, please? Hello, ma'am. Hello, ma'am. Can I check your order, please? What would you like to have for main course? I would like to order cheese pizza, please. Then make it 2. Anything for a starter? Maybe salad, please. And I will have stuffed garlic bread, please. Excuse me. Could I get a refill on my drink, please? Could I have more chili flakes, please? Okay. Anything to drink? I will have Coke float, please. And I will have cold coffee. काही रेस्टॉरंट्समध्ये ड्रिंक्स मेन्यू पण सर्व केला जातो. त्या ड्रिंक्स मेन्यूमध्ये कॉकटेल्स, मॉकटेल्स, हार्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स ह्याचा समावेश होतो. कॉकटेल म्हणजे असं पेय जे 2 किंवा अधिक पेय मिळून बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये अल्कोहोलचा सुद्धा वापर होतो. मॉकटेल म्हणजे असं पेय जे 2 किंवा अधिक पेयापासून बनवलं जातं पण त्यात अल्कोहोलचा वापर होत नाही. आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, जर समजा आपल्याला पाणी पाहिजे असेल किंवा काही ऑर्डर करायचं असेल तर काय करतो आपण? यू शुड कॉल द वेटर ऑर वेटरेस. बरोबर. इथे नेहा म्हणाली यू शुड कॉल द वेटर ऑर वेटरेस. पण कॉल द वेटर ऑर वेटरेसच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता फ्लॅग डाऊन द वेटर ऑर फ्लॅग डाऊन द वेटरेस.
To flag down the waiter or the waitress means to wave at them to get their attention. म्हणजेच त्यांच्याकडे बघून हात हलवा ज्याच्यामुळे ते तुमच्याकडे येतील, त्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी मॅम. दिस इज फ्लॅगिंग डाऊन. पुढची फ्रेज आहे राऊंड ऑफ ड्रिंक्स. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खूप साऱ्या जणांसोबत गेला आणि तुम्ही जे ड्रिंक ऑर्डर केलं आहे तेच बाकी जणांना पण ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही म्हणू शकता राऊंड ऑफ ड्रिंक प्लीज. म्हणजेच समजा मी कोको कोला ऑर्डर केलेला आहे आणि मला तो परत ऑर्डर करायचा आहे, पण माझ्यासोबत ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांना सुद्धा सेम ऑर्डर करायचं असेल तर मी म्हणू शकते अनदर राऊंड ऑफ ड्रिंक्स प्लीज और अनदर राऊंड ऑफ कोको कोला प्लीज. राऊंड ऑफ ड्रिंक्स मीन्स ड्रिंक्स फॉर एव्हरीबडी. आता तुम्ही ड्रिंक्सची ऑर्डर परत दिली तर मग वेटर आणि वेट्रेस काय म्हणू शकेल? राईट अवे. राईट अवे? अरे राईट अवे म्हणजे राईट अवे असं नाही होत. राईट अवेचा अर्थ आहे पटकन, आत्ता, लगेच किंवा इमिजिएटली. ग्रेट पिझ्झा. टेल मी अबाउट इट. आय वॉन्ट अनदर कोक. मी टू. लेट्स फ्लॅग डाऊन द वेटर. येस मॅम. Can we get another rounds of drinks please? Great. I will be right back with your order now. रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर आपण काय करतो? पैसे देतो. मीन्स यू हॅव टू पे द बिल, राईट? ईशा, पे द बिल म्हणण्याऐवजी तू फूट द बिल असंही म्हणू शकते. फूट द बिल म्हणजे काय, लात मारू बिलला? अरे नाही, ते मला मारतील. अगं, फूट द बिल इज अन इन्फॉर्मल वे मीन्स पे द बिल. When you are outside with your friend, you can say foot the bill. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत असता किंवा मित्रमैत्रिणींसोबत रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा तुम्ही पे द बिल म्हणण्याच्या ऐवजी फूट द बिल असं नक्कीच म्हणू शकता. आता बिल पे करायचे, पैसे द्यायचे, तर तुम्हाला आधी त्यांना मागावं तर लागेल ना बिल. तर तुम्ही कसं म्हणाल? कॅन आय हॅव द चेक प्लीज? कॅन आय हॅव द बिल प्लीज? इथे तुम्ही बिलच्या ऐवजी चेक असंही म्हणू शकता. मग वेटर तुम्हाला बिल आणून देईल. मग तुम्ही बिल चेक करता की बाबा बरोबर किमती लावलेल्या आहेत की नाही, का एखाद्या पदार्थाचं एक्स्ट्रा किंमत लावलेली आहे. आणि जर तुम्ही तुमचं बिल कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने पे करणार असाल तेही तुम्ही बघता की पर हेड किती येणार आहे. ईशा, कॉन्ट्रीब्युशनचं तू जर म्हणत असशील ना तर स्प्लिट द कॉस्ट किंवा शेअर द कॉस्ट असंही म्हणू शकते. ओके. नेक्स्ट इडियम आहे गो डच. डच? कुठे जर्मनीला जायचं आहे का नेदरलँड्सला जायचं आहे? अरे कुठेही जायचं नाही आहे. गो डच इज अन इडियम विच मीन्स यू हॅव टू पे ऑन युअर ओन बिहाफ. ओके, म्हणजे TTM, तुझं तू माझं मी. हां, बरोबर. तुम्ही जे खाद्यपदार्थ खाल्ले आहेत त्यांचीच किंमत तुम्हाला द्यावी लागणार आहे. एक्सक्यूज मी, कॅन आय हॅव द चेक प्लीज? येस, ऑफकोर्स, हिअर यू आर. शुड वी स्प्लिट द बिल? नो, वी विल गो डच. हाऊ वुड यू लाईक टू पे, कॅश और क्रेडिट? कॅश. मॅम, दिस इज युअर चेंज. कीप द चेंज. थँक्यू. आय होप तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की एन्जॉय केला असेल. आम्ही असे शब्द आणि फ्रेजेस सांगितले आहेत ज्याचा वापर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या आधी आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर नक्कीच करू शकता. यामध्ये आम्ही सिच्युएशन डायलॉगचाही वापर केला आहे ज्यामुळे तुम्हाला ते शब्द आणि फ्रेजेस कसे वापरायचे हे समजू शकतं. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी या.